प्रशांत ऑफिसमधून रात्री 8 वाजता घरी आला. हॉलमध्ये त्याने त्याचे शूज काढले आणि तिथे सोफ्याला टेकून बसला. जेवण वाढू का तुम्हाला? स्मिताने विचारले. जेवण नको आहे मला. तू आधी माझ्या समोर बस. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. मी बसते, पण तुम्ही आधी जेवण तर करा. सांगितलं ना एकदा भूक नाही म्हणून. समोर बस म्हटलं ना, तेवढं कर. काय झालंय? स्मिता म्हणाली. हेच मला तुला विचारायचं आहे की काय झालं आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे तुझा? हनीमूनची टूर तू कॅन्सल का केलीस? आई बाबा समोर 8 दिवस गेलो असतो फिरायला, चांगला एन्जॉय केला असता, एकांत मिळाला असता ना आपल्या दोघांना. मला नको आहे एकांत. मी या घरात फक्त मनूची आई म्हणून आली आहे. यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवू नका. याचा काय अर्थ? नुसती नाटके नकोस करू. तुला जर एक पत्नी म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचा नसतील तर लग्न का केलं तू माझ्याशी? जगात मुलीचा काही दुष्काळ पडला नव्हता. मनूसाठी आई तर मी भाड्यानेही आणू शकत होतो. पल्लवीच्या अपघाती मृत्यूनंतर मला माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची होती आणि मनूची मावशी असल्यामुळे तू इतर कोणत्याही बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेऊ शकशील. एवढेच या लग्नामागचे कारण आहे. स्मिता गप्प होती. खाली मान घालून बसली होती. 15 दिवस झाले होते त्यांच्या लग्नाला. ती सतत प्रशांतला टाळत होती. बेडरूममध्ये सुद्धा मनूला घेऊन झोपायची. प्रशांतला वेळच द्यायची नाही. पण आज त्याचे आई बाबा गावी गेले होते, त्यामुळे तिला सकाळपासूनच रात्रीची भीती वाटत होती. कारण आज प्रशांतला टाळणे शक्य नव्हते. तुम्ही जेवण घ्या. आधी आपण शांततेत बोलू नंतर. मनू झोपली का? हो, केव्हा झोपली. तुम्ही जेवून घ्या. मी ताट वाढते. आणि स्मिता किचनमध्ये गेली. तिने ताट वाढून हातात घेतले आणि प्रशांत सुद्धा तिच्या मागे मागे किचनमध्ये गेला. स्मिता हातात ताट घेऊन तशीच उभा होती. जेवण नको आहे मला. तू फक्त मनूची आई म्हणून इथे आहेस ना, मग माझ्या पोटाची काळजी घ्यायची तुला काय गरज आहे? तू आधी बेडरूममध्ये चल. मला माझ्या प्रश्नाची उत्तरे हवीत. आपण आईबाबांच्या खोलीत जाऊया. बेडरूममध्ये मनू झोपली आहे. प्रशांत तिचा हात हातात पकडून रागाने तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन आला. तो तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होता. ती मागे सरत सरत भिंतीला टेकली. आता ती इथून कुठेच हलणार नव्हती. स्मिता एका भिंतीला चिटकून काहीशी घाबरून उभी होती. प्रशांत आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हतं. तो तिला भीतीसोबत दाबत होता. त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीला टेकवले आणि त्याच्यामध्ये ती घाबरून उभी होती. आता त्याचे तोंड तिच्या तोंडाजवळ होते. स्मिता खरंच घाबरली होती. तिची भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने डोळे घट्ट मिटले होते. आता प्रशांत काय करेल या भीतीने ती थरथर कापत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच ते इतक्या जवळ आले होते. त्याने तिला निरखून पाहिले 15 दिवस झाले, पण ती त्याला टाळत होती आणि त्यानेही तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं. पण तिने हनीमून टूर कॅन्सल केली आणि त्याचा राग अनावर झाला होता. आज मला एक मुलगी आहे, पण माझं नाव चालवायला मला एक मुलगा पाहिजे, म्हणून मी पुन्हा लग्न केले आहे. हे कायम लक्षात ठेव. आणि तुझ्यासोबत वागताना बोलताना जर मी काही चुकत असेल तर तुम्ही चुकत आहेत हे सांगायला तू विसरू नकोस. बाकी तुझे नाटकं चालू दे. प्रशांत संतापून निघून गेला. एक आठवडा तानातानातच गेला. प्रशांत तिच्याशी नीट बोलत नव्हता आणि तीही काही फरक न पडल्यासारखं वागत होती. आई बाबा गावावरून परत आले आणि स्मिताच्या जीवात जीव आला. प्रशांत सुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता. दुपारच्या जेवणाला सर्वजण एकत्र बसले. प्रशांत स्मिताकडे एकटक बघत होता. त्याच्या नजरेने ती घाबरून त्याच्याकडे बघतच नव्हती. आई बाबा घरात असले की ती बिनधास्त असायची, कारण प्रशांतला टाळणे सहज जमत असे. जेवत असतानाच प्रशांतला एक फोन आला आणि सर्वजण जेवण उरकून निघून गेले. आता किचनमध्ये प्रशांत आणि स्मिता दोघेच उरले. तिचंही जेवण झालं होतं, पण त्याचं जेवण होईपर्यंत त्याला वाढण्यासाठी समोरच बसली होती. तिला आता भीती वाटत होती की तो पुन्हा तोच विषय काढेल की काय. गुळ पोळीचा लाडू कर मस्त. खूप दिवस झाला खाल्ला नाही. काय येत नाही का तुला? मग आईला बोलव. स्मिता आता कटरेने गुळ चिरू लागली. तिचे हात थरथर कापत होते. प्रशांत तिच्या घाबरत हालचालीचा मनोमन आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता.
लाडू तयार होईपर्यंत मनू सुद्धा तिथे आली आणि म्हणाली, मम्मी सुद्धा असाच लाडू करायचे ना पप्पा. तिच्या या बोलण्याने नीरव शांतता पसरली. प्रशांत लाडू न खाताच उठून गेला. स्मिताला सुद्धा वाईट वाटले. दिवसभर प्रशांत बेडरूम मध्येच होता, पण स्मिता चुकून सुद्धा बेडरूम मध्ये आली नाही. संध्याकाळी आई बाबांना एका लग्नाला जायचे होते. प्रशांत, मनू सुद्धा आमच्या सोबत येत आहे, तोपर्यंत तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊन फिरून या. आई बाबा जाताच प्रशांतने दरवाजा आतून बंद केला. ती हॉलमध्ये टीव्ही पाहत होती आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला. तो जवळ बसताच ती सावरून बसली. किती दिवस एकांत टाळशील? कितीही झालं तरी तू माझी लग्नाची बायको आहेस. तू कितीही नाही म्हणलीस तरी प्रत्येक रात्र तुला माझ्या सोबतच घालवायची आहे. काही दिवसांनी माझेच नाही तर तुझे आई बाबा तुला नातू हवा म्हणून त्रास देतील. प्रशांत नेहमीप्रमाणे बोलून निघून गेला आणि स्मिता खाली मान घालून बसून राहिली. दुसऱ्या दिवशी मनूला शाळेत सोडण्यासाठी प्रशांत स्मिताला सुद्धा घेऊन आला. तिला शाळेत सोडून गाडी नेहमीच्या रस्त्याने न जाता वेगळ्याच रस्त्याने जाऊ लागली. तशी स्मिताला भीती वाटू लागली. ती बेचैन झाली. कुठे नेत आहात तुम्ही मला? गावाच्या बाहेर का चालला आहात? मला घरी जायचं आहे. गाडी थांबवा. तुम्हाला मनूची शपथ आहे. त्याने पटकन गाडी थांबवली. रस्त्यावर कोणीच नव्हते. स्मिता खाली उतरली. तोही खाली उतरला. मी काही चुकीचं वागतोय का? या प्रश्नाचे उत्तर नाही माझ्याकडे. मला घरी सोडा. नाही सोडणार. मला जिथे जायचं आहे तिथे मी जाईल. थांब, तुझ्या बाबाला फोन करतो आणि सांगतो की नाटकं करत आहे, तेही रस्त्यावर. नको करू फोन, मी बसते आहे. स्मिताच्या डोळ्यात हे बोलताना पाणी आलं होतं. गाडी सुरू झाली. ती खूप सावरून बसायची, तरी पण दोघांचा मधून मधून हलकासा स्पर्श व्हायचा एकमेकांना आणि ते एका कॉलेज समोर आले. 1 तासाचा प्रवास केला. दोघांनी पण रस्ताभर शांतता होती. कॉलेज बघून स्मिता गोंधळली. प्रशांतने तिचं लॉ साठी ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन प्रोसेस करून गाडी पुन्हा घराच्या दिशेने निघाली. ऊन खूप कडक होते. तुम्ही डोक्याला रुमाल बांधा ना, स्मिता बोलण्याचा प्रयत्न करत होती. आयुष्यात इतके चटके सहन केले आहेत की या उन्हाचा आता काही वाटत नाही. तू नीट बस. स्मिताला खूप शरमल्यासारखे वाटत होते. प्रशांत किती चांगल्या मनाने मला इथे आणत होते. मी उगाचच त्यांच्यावर संशय घेत होते. आजही त्यांनी माझ्या ऍडमिशनसाठी रजा टाकली होती. आता दोघे घरी आले. दुपारच्या वेळी पाठ टेकण्यासाठी ती बेडरूम मध्ये आली. ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. त्याने लॅपटॉपवर रोमॅन्टिक गाणे लावली होती. ये हसी वादिया, अभी न जाओ छोडकर, तू मिले दिल खिले. प्रत्येक गाणं स्मिताला आवडत होतं आणि ती गालातल्या गालात हसत होती. तेवढ्यात स्मिताच्या आईचा फोन आला. जावई बापूंना सांग की 50,000 रुपये मिळाले म्हणून. तुझ्या बाबांना ऍडमिट केलं होतं आणि इमर्जन्सी पैसे लागणार होते. जावई बापूंना फोन केला आणि त्यांनी पैशाची सोय केली. म्हणाले, पैशाची काळजी करू नका आणि बाबांना ऍडमिट करा. तुला काळजी वाटेल म्हणून तुला काही सांगितले नाही. त्यांचे आभार मानण्यासाठी फोन केला आहे. खूप चांगल्या मनाचे आहेत ग ते. त्यांना जप. तुझ्या पल्लवी ताईवर खूप प्रेम होते त्यांचं. तिच्या अशा जाण्याने थोडेसे चिडचिडे झाले आहेत. खूप हळव्या मनाचे आहेत ते. पल्लवीच्या अचानक निघून जाण्याने थोडे खचले आहेत, पण मन मोकळं करत नाहीत. त्यांना नाराज करू नकोस. आता तूच पल्लवीची जागा भरून काढ आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य आण. संध्याकाळी स्मिताने स्वतःहून प्रशांतसाठी शिरा बनवला आणि जेवण झाल्यावर गुळपोळीचा लाडू बनवला. बापरे मनू, तुझी नवी मम्मी खूपच खुश दिसते आहे आज. हो मम्मी, आता वकील होणार आहे आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे. मनू, असं बोलू नये बाळा. जा आणि आजी बाबाजवळ जाऊन झोप. मी चुकीचं ऐकतोय का? मनूची मम्मी, तू तिला आज चक्क आजीजवळ झोपायला पाठवत आहेस? प्रशांत मुद्दाम मनूची मम्मी या शब्दावर जोर देऊन बोलायचा. स्मिता लाजली आणि पटापट किचन मधली कामं आवरून बेडरूम मध्ये आली. आज किचन पण जरा जास्तच लवकर आवरलं ना? मनूची मम्मी, रोज तर बेडरूम मध्ये यायची घाई नसते तुला. मगाशी फोन आला होता आईचा. खूप कौतुक करत होती तुमचं. मी तर सगळ्यांनाच आवडतो, तू सोडून. मी कुठं म्हणले की तुम्ही मला आवडत नाहीत? पण आवडतो असे तरी कुठे म्हणलीस? हे असं सगळं कसं मी सांगणार? ती लाजत होती. म्हणजे मी तुला आवडतो, मग इतके दिवस दूर दूर का पळत होतीस माझ्यापासून?
मला थोडा वेळ हवा होता. पल्लवी गेली आणि लगेच मला तिच्या अर्धवट संसारात आई बाबांनी गुंतवलं. मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. शिवाय तुमचं पल्लवीवर खूप प्रेम होतं. त्यामुळे तुम्ही तिची जागा मला कधीच देणार नाही असं मला वाटत होतं. बावळट आहे का तू? मी तुला आधीच सांगितलं होतं की मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, म्हणून मी हे लग्न केलं आहे. मला माझी चूक समजली. मला माफ करा. अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्यांनी माझं मन जिंकलं. मला माफ करा आणि माझ्या चुका पदरात घ्या. एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.